महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। रात्रीचा दिवस करून आणि कधी कधी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या एका इसमाचा अपघाती मृत्यू जनमानसांना सुन्न करणारा ठरलाय। अक्षय उकंडा असं अपघातात ठार झालेल्या इसमाचं नाव आहे। तो लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथील राहणारा होता। रुग्णवाहिका चालक असलेला अक्षय आणि त्याच्या परिवाराचा उदरनिर्वाह यातून तुटपुंजा कमाईतून भागवला जायचा। मंगळवारी रात्री उशिरा तो चालवत असलेल्या रुग्णवाहिकेला एका भरधाव मालवाहू वाहनानं धडक दिली। बीबी दुसरी बीड मार्गावरील पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला। ही धडक इतकी भीषण होती की रुग्णवाहिका समोरून ओळखू न येण्याइतकी चेपली गेली। त्यामुळे चालक अक्षय जागीच दगावला। या अपघातात त्याचा साथीदार रुग्णवाहिकेचा वाहक राजेश्वर वाकळे हा गंभीर जखमी झाला। प्राप्त माहितीनुसार रुग्णवाहिका बीबीकडून दुसऱ्या बीडकडे जात होती। त्यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकनं रुग्णवाहिकेला जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। घटनेची माहिती मिळताच बीबी पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदीप पाटील आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी मार्गावरील वाहतूक सुरळीत केली। जखमी वाहक राजेश्वर वाकळे याच्यावर आधी बीबी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले। जखमी वाहक राजेश्वर वाकळे याच्यावर आधी बीबी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले। मात्र प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी जालना येथे हलवण्यात आले। या दुर्दैवी घटनेचा पुढील तपास बीबी पोलीस करीत आहेत। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।